टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागील काही दिवसांपासून जर पाहिलं तर पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं आणि त्यामुळे शेतीचे कामं मोठ्या प्रमाणावर अजूनही रखडलेले आहे। अनेक भागात अजूनही पेरण्या झालेल्या नाही। दुसरीकडे आता पुढील 3 दिवस जे आहेत ते हवामान विभागाने पावसाचा अंदाज पश्चिम विदर्भामध्ये वर्तवलेला आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर सकाळपासून आज अमरावतीमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। अनेक भागामध्ये हलक्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे। ढग सध्या या ठिकाणी आपण बघू शकतो दाटून आलेले आहे। जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर पावसाच्या अनियमितपणामुळे जर आपण पाहिलं तर जवळपास पश्चिम विदर्भात केवळ 35 ते 40% इतक्या पेरण्या झालेल्या आहेत। जून महिन्याचा शेवटला आठवडा सुरू आहे आणि अशाच पद्धतीने जे आहे ते पाणी जर वेळेवर आलं नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। परंतु आता पुढचे 3 दिवस जे आहे ते पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला संपूर्ण या अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। तिकडे चिखलदऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। अनेक तालुक्यांमध्ये पाऊस जे आहे ते कोसळतोय। मात्र दुसरीकडे चांदूर बाजार तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी जो आहे तो संकटात सापडलेला आहे। पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीचं संकट आल्यासोबत बियाणं देखील अनेक भागामध्ये उगवले नसल्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून येत आहेत। त्यामुळे पुढील 3 दिवस जर पाऊस आला, समाधानकारक जर पाऊस आला तर पुन्हा एकदा पेरणीच्या कामाला जे आहे ते वेग येणार आहेत। कारण अनेक जिल्ह्यांमधले पश्चिम विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमधल्या अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर पेरण्या अजूनही रखडलेल्या आहेत। त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।